तर स्वागत आहे मित्रांनो परत एकदा आजच्या एकदम नवीन ट्युटोरियलमध्ये, जे की तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे. गुढीपाडवा निमित्त एकदम खतरनाक आणि डिफरंट डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तुम्हाला या डिझाईनला लागणारं पूर्ण मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. गुगल ड्राईव्हची लिंक आहे, पण त्याचा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप कंटिन्यू पहा. तुम्हाला दोन्ही पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटतील, ठीक आहे. आणि जे पण कोणी चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिजिट केले असतील, फर्स्ट टाईम चॅनलला आले असतील, तुमचं स्वागत आहे. फक्त एकच काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर चला विदाऊट टाईम वेस्ट आपण लगेच आपल्या बॅनर एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे, त्यासोबतच PNG मटेरियल पण प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही PNG मटेरियलचा यूज करून डिफरंट ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला काही कस्टमाइज वगैरे चेंजेस करून बॅनर तयार करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. मी इथे तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केलेला असल्यामुळे आजची डिझाईन मी तुम्हाला पिक्सल लॅब ह्या ॲप्लिकेशनमध्ये सांगणार आहे. ज्यांच्याकडे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नसेल तर त्यांनी प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल PLP फाईल्स वगैरे ओपन होत नसतील तर तुम्ही मोड ॲपचा यूज करा. ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची लिंक हे पिन करून ठेवलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे. फर्स्ट तुम्हाला मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला PLP फाईल भेटणार आहे. PLP फाईलला इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी फर्स्ट पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करा. जे पण कोणी फर्स्ट टाईम एडिटिंग करत असतील, तुम्हाला माहीत नसेल कशा पद्धतीने यूज करायचं, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. फक्त व्हिडिओ कंटिन्यू पहा, ठीक आहे. जेव्हा तुम्ही पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करणार तर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला वरती टॉप कॉर्नरला जे 3 डॉट दिसतात, ह्या 3 डॉटला टच करायचं आणि इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल open.plp फाईल. या ऑप्शनला टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला एक .plp हे ऑप्शन भेटेल. त्या ऑप्शनला टच करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल हे एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन ती फाईल इथं ॲड करायची, ठीक आहे. त्यासाठी ही माझी फाईल मी पिक्सल लॅब याच फोल्डरमध्ये ॲड असणार आहे. तिथं जाऊन मी गुढीपाडवा अशा नावाने ती फाईल मी सेव्ह केलेली आहे, ठीक आहे. गुढीपाडवा 2024.plp या नावाने सेव्ह केली. ऑलरेडी फाईल इथं ॲड आहे. मी फक्त ओपन ओनली करतो. तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या. ओपन ओनली करून ओके करतो आणि बॅक येतो, ठीक आहे. तर ॲज इट इज एकदम खतरनाक तुम्हाला डिझाईन तयार करून दिलेली आहे. यामध्ये 2-3 चेंज करून लगेच तुमचं बॅनर 2 ते 3 मिनटात रेडी होऊन जाईल, ठीक आहे. तर इथं तुम्हाला लेअरचे सिम्बॉल दिसते सेंटरला. या लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही इथं बघू शकता डिफरंट लेअर तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये काही तुम्हाला तुमच्या इच्छेने काही चेंजेस वगैरे करायचं असेल तर ते करू शकता, ठीक आहे. फक्त यामध्ये चेंज काय करायचं आहे, 2 चेंजेस करायचे, जे की आपली इमेज आणि नाव तुमचं ते एडिट करायचं. त्यासाठी फर्स्ट जी माझी इमेज आहे ते इथून डिलीट करायची आहे. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्या प्लसच्या सिम्बॉलला टच करून इथं फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करायचा आहे. आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची PNG इमेजची PNG हे ॲड करायची. तुम्ही क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करू शकता, जेवढी पाहिजे तेवढी ठेवू शकता. मी ॲज इट इज ठेवतो आणि राईटच्या सिम्बॉलला टच करून हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो, कारण माझी इमेज त्याच पोझिशनला मी सेव्ह केली होती, ठीक आहे. तर मी अशा पद्धतीने हे कॉर्नर टू कॉर्नर हे ॲडजस्ट केले. तुम्ही मॅन्युअली करा. जिथं PNG ॲडजस्ट येत आहे तुमची त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करा, ठीक आहे. आता एक काम तर झालं. नेक्स्ट काम आहे जे की माझं नाव आहे ते एडिट करून त्या जागी तुमचं नाव इथं ॲड करायचं आहे. त्यासाठी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. जी आत्ता PNG ॲड केली ती लॉक करून घेऊया आपण. नेक्स्ट टाईम ती मूव्ह होणार नाही. त्यानंतर आपण जे नेमिंगची लेअर आहे, जे माझं नाव आहे त्या लेअरला टच करायचं आणि अनलॉक करायचं आहे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून या टेक्स्टला तुम्ही नावाच्या टेक्स्टला डबल टच करा, किंवा इथं एचं सिम्बॉल आहे या एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा. यामध्ये काही कोडिंग वगैरे यूज केलेलं नाही. सिम्पल आपण जसं मराठीमध्ये टाईप करतो त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव इथं टाईप करायचं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पलसाठी कुठलं पण नाव टाकू आपण, ठीक आहे. सर्व मित्र परिवार, ठीक आहे. सर्व मित्र परिवार टाकून डन करतो आणि ओके करतो. फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी हे टाकलेलं आहे. तुम्हाला हे नेम सेंटरला घेण्यासाठी तुम्ही बोटाने हे असं ॲडजस्ट करू शकता.
बोटाने व्यवस्थित सेंटरला येत नसेल तर काय करायचं, इथं एच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथं ऑप्शन भेटेल पोझिशनचं. ठीक आहे, या पोझिशनच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथं जितक्या प्रमाणात ते टेक्स्ट तुम्हाला मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून या ॲरोचा यूज करून ते तुम्ही टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, मी परत क्रॉस करतो, बॅक येतो, आधी जे नाव होतं तेच ठेवतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फक्त 2 चेंज करून तुमचं बॅनर हे रेडी होऊन जाईल. जर तुम्हाला टेक्स्टचं कलर वगैरे चेंज करायचं असेल, जे आपण गुढीपाडवाचं टेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला टेक्स्ट फाईल, यामध्ये तुम्हाला इथे हे शॅडो इफेक्ट दिलेला आहे बॅक साईडला. जे मेन टेक्स्ट आहे ती अशा पद्धतीची आहे आणि त्यामागं शॅडो तुम्हाला ॲड करून दिलेला आहे. जर तुम्हाला शॅडो नको असेल तर तुम्ही हे काढून घेऊ शकता, किंवा याच टेक्स्टला तुम्हाला जर बॅकग्राऊंडमध्ये शॅडो इफेक्ट ॲड करायचा असेल तर या टेक्स्टला तुम्ही अनलॉक करा. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून षटकोनाच्या सिम्बॉलला टच करा आणि इथं ऑप्शन भेटेल तुम्हाला शॅडोचं. या ऑप्शनला टच करा आणि ज्या पण कलरमध्ये तुम्हाला शॅडो पाहिजे असेल हे अनेबल करा. कलरमध्ये शॅडो पाहिजे असेल ते कलर तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने. किती प्रमाणात पाहिजे, ब्लर वगैरे काय पाहिजे ते इथून तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. ऑफसेट म्हणजे हे किती प्रमाणात बाहेर पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कुठल्या कलरमध्ये पाहिजे ते तुम्ही हे इथून ॲडजस्ट करू शकता. पण ठीक आहे, आधी जे होतं तेच चांगलं वाटते. मी हे क्रॉस करतो. ठीक आहे, आणि जे लेअरच्या सिम्बॉलला टच करून जे तुम्हाला शॅडो इफेक्ट बॅक साईडला दिलं आहे ते अनहाईड करतो. ठीक आहे, तर तुम्हाला जे टेक्स्ट फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे ही वाली, यामध्ये एकदम खतरनाक तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे, जे की फेटा प्लस आपली गुढी त्यामध्येच तुम्हाला ॲडजस्ट करून दिलेलं आहे. एकदम खतरनाक आणि डिफरंट वाटावी त्यासाठी. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर बिलकुल लाईक करा. तर अशा पद्धतीने फक्त 2 चेंज करून हे आपलं बॅनर रेडी होऊन जाईल. ठीक आहे, आता या बॅनरला तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं सिम्बॉल आहे. या सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, इथून सेव्ह ॲज अ इमेज करायची आणि जे इथं कस्टम डायमेन्शन जे कस्टम आहे त्या ॲरोला टच करायचं आणि इथून अल्ट्रा करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. त्यामुळे आपल्या बॅनरची क्वालिटी एकदम HD मध्ये आपल्या गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.